नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा। भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली। भाजपच्या गटनेतेपदाची निवड झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं तेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे निश्चित झालं। तर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची आज एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानावर पार पडली। या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले। दरम्यान संख्याबळासाठी आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यपालांना देण्यात आलंय। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय। दरम्यान उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहे। उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत।